आई वडिलाची आठवण येतेच होतीच आपल्याला. 18 एकर जाती घ्यायची आमची. म्हणजे तुमच्या वडिलांची आलेली 18. हा, आणि हे 18. एवढं दुष्काळी भाग असून पण 18 एकर गेलं त्यावेळेस म्हणजे तसं सोपं सोपं नाही, सोपं नाही. त्याच्यामुळेच लोकांचा विरोध होत असेल. हा, त्याच्यामुळे लोकांना विरोध व्हायचा. 72च्या काळात हे गेलं. त्याच्यात सुरुवातीला सुकडी आली, सुकडी खाली लोकांनी. त्याच्यात ते सुकडी खाऊन काय भागलं, पुन्हा धान्य खायचं, काय इलो आला, गहू आला, कसला आला, काय आला, तसली नेऊन खाल्ले लोकांनी आणि जगली. पुन्हा पुन्हा काय मग ती कमी झाली, बरबाडा खायला केलं चालू. बरबाडा खायला लोकांनी किती माणसातलं काहीतरी म्हणले तशी मी पडतो, बिडी पडतो. सायकली बघायला लोक जायचे जमवायचे एखाद्या नवी आले तर. नमस्कार. आपल्या माणूस शोधताना या युट्यूब चॅनलवरती आपण 75 वर्षांचं समृद्ध आयुष्य जगलेले सोपान पवार यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत. त्यांच्या जीवनाचं, यशस्वी जीवनाचं गमक काय आहे ते आपण ऐकून घेणार आहोत. तर आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख ऐकूयात. नाव? सोपान राजाराम पवार, राहणार कुक्कडगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. तुमचा जन्म कधीचा झाला? 49. तारीख लक्षात नाही? तारीख नाही लक्षात. बर. 1/1/49 असेल. म्हणजे कागदपत्रांवर? कागदपत्रानुसार, आधार कार्डानुसार. त्यावेळेस तुमचं कुकडगाव कसं होतं? त्यावेळेस कुक्कडगाव आमचं होतं, पण मागासलेलं होतं. दुष्काळी परिस्थिती? दुष्काळी परिस्थिती. पाऊस वेळेवर त्या टायमिंगला पडायचा पाऊस, उत्पन्न कमी निघत होते पहिला. तुम्ही लहान होता त्यावेळेस तुमच्याकडे किती क्षेत्र होतं जमीन? जमीन आमचे 54 एकर वडिलांचे. 54 एकर. हो. म्हणजे एकत्र असताना वडील होते, वडिलांना भाऊ? वडिलांना भाऊ नव्हते, एकटेच होते वडील. आम्ही परत 3 जण भाऊ. तुमचं एवढं 54 एकर जमीन वडील एकटे करायचे? हो, गडी ठेवून करायचे. त्यावेळेस पिकं काय होती? तुरी, ज्वारी, गहू, हरभरा हेच पिकं होते. फुलगा, मटके, गाबाडी असली पिकं होती पहिले. त्या उत्पन्नावर भागायचं ना? मग त्या टायमाला भागायचं ना. त्यावेळी चांगलं भागत होतं. 72चा दुष्काळ सुद्धा आम्हाला कमी पडलेला नाही. एवढ्या दुष्काळी भागात असून पण? एवढ्या दुष्काळी भागात असून सुद्धा 72ला आमच्या जनावरला घरचाच काढवा, आम्हाला खायला घरची ज्वारी हे आम्हाला भरपूर होतं. तुमचं लहानपण कसं गेलं त्यावेळी? लहानपण चांगलं गेलेले. 1967ला माझी 7वी झाली. 7वी शिक्षण झालं? 7वी शिक्षण झालं. मग 7वी शिक्षण झालं की शाळा सोडून दिली. कारण का शेती करायला आपल्याला वडिलाला कोणी जोडे साथीदार नाही, म्हणून मी शाळा सोडली, शेती केली. त्यावेळेस लहानपणी असं आताची जी मुलं क्रिकेट खेळतात, हा, त्यावेळेस तसं तुमचं कोणतं खेळ असेल? त्यावेळेस आमचं खेळ खो खो, कबड्डी, लॉंपाट हे खेळ राहायचं. लॉंपाट म्हणजे काय? सुरफाटी. सुरफाटी? हा. हा. तुम्ही 7वी पर्यंत शाळा शिकला? हा. नंतर सोडून दिली? सोडून दिली. ते पुढे हायस्कूल होतं तुम्हाला? होतं पण बाहेर जावं लागायचं. समजा हायस्कूल नव्हती त्या टायमाला. म्हणजे बाहेरच्या तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं. 7वीतनं शाळा सोडून दिल्यावर शेतीच चालू केली? शेतीच चालू केली. त्या टायमापासून शेतीच केलं, काय दुसरं काय केलंच नाही. व्यवहार कोण बघायचं त्यावेळेस? व्यवहार वडील बघत होते सुरुवात लग्नापर्यंत. लग्न 1974ला लग्न झालं. 75ला बहिणीचं झालं, धाकट्या बहिणीचं. आणि थोरल्या बहिणीचं 72ला झालं. 71 या तुमच्या या शाळा सोडली ते लग्न होईपर्यंत हा. मग तुम्ही रानातली म्हणजे शेतीतली कोणती कामं करत होता? सगळी मग आवत आणायचं, नांगरणी, आवत आणायचं, ते पेरायचं, हे असली सगळं 54 एकर होईल? हा, सगळे 54 एकर होईल. असेल तर 3-4 एकर. म्हणजे असं ऊसासारखी नगदी पिकं नाही, त्यावेळेस? त्याच्यामध्ये पाणीच नव्हतं, कसलंच पाणी नव्हतं. विहीर होत्या, मग विहीरला कुठं थोडं पाणी यायचं तेवढंच, मग काय 1-2 एकर भिजवायचं आपलं.
ते ज्वारी भिजवायची, बाकीची पिकं नव्हती. त्यावेळेस लाईट नसेल का? होत लाईट नव्हती. मग कसं भिजवायचं? मोठं मोठ किती बैलांची मोठ असायची? चार बैलाची 2 बैलाची मोठ आणायची. मोठ हाकायचा तुम्ही? हा, मोठ हाकली. मोठ किती रोजचं किती भिजवायचं व्हायचं असं? म्हणजे रोजचा लय 4 बैलाची मोठ असलं तरी 1 एकर भिजायचं. पाणी जर असलं, विहिरीला पाणी भरपूर असलं तर 1 एकर. 1 एकर? हो. आता जे लोक पाईपलाईन करतात त्यांचं पण 1 एकर होत नाही. मग त्या टायमाला आम्ही 1 एकर भिजवायचो. 4 बैलाची मोठ आणि पाणी भरपूर, 1 एकर बरोबर निघायचं. पण जास्त निघत असा जास्त निघायचं. मग ते 1 एकर कसा भिजवायचा? समजा 8 दिवसाला 10 दिवसाला ज्यादा आम्हाला पाणी द्यायचं ना, ते मग एकरच व्हायचं. ते 8-10 दिवसाचं कारण म्हणजे प्रत्येक 8 दिवसाला तू भिजवायचा? हा, भिजवायचा. ज्वारीच्या पिकाला हा. 8 दिवसाला नव्हतं पाणी द्यायला लागत. 15 दिवसाला 20 दिवसाला ज्वारीला चालायचं पाणी. हा. पण कुठं ते कपाल, गहू या असल्या पिकांना पाणी, पण त्या टायमाला गव्हाचं उत्पन्न कमी होतं. कपाल मिरची पेरायची, मिरची अगोदर लावायची आणि मिरची काढली की कपाल काढायची. खपल म्हणजे जो खपली गहू म्हणते जोड. हा, खपली गहू, जोड. लग्न झाल्यानंतर सगळा व्यवहार कारभार तुमच्याकडे झाला? लग्न झालं, माझं लग्न 74ला झालं, 75ला बहिणीचं होतं, तर वडिलांनी बघितलं. बहिणीचं लग्न झालं की म्हणजे तुझं बघ, आता मी काय बघत नाही. त्या टायमापासून आमच्याकडे देऊन टाकलं. कशामुळं? काही नाही, सहजच आहे आपलं. तुमचं तुम्ही आता मी केले बरे एवढे दिवस तुम्ही करा आता. तुम्ही कुणाची लग्न केली? भावांची? 2 भावाचे लग्न झाले. परत आमच्या मुलांचे लग्न. ते बरंच नंतरचा काळ. नंतरचा काळ परत पण 2 भावांचे लग्न झाले ना. हा, म्हणजे तुम्ही कारभारी असतानाच तुम्ही तुमच्या 2 भावांची लग्न केली? हा, एक ठिकाणी असताना 2 भावांचे लग्न झाले. मग एवढं सगळं तुम्ही कारभारी होतात 54 एकराचं, मग बाकीचे भाऊ तुम्हाला मदत करत असतील ना? मग भावाचं लग्न एक ठिकाणीच होतं ना. ते काय वेगळं राहिलं नाही, काय नाही. मग ते शेती करायला लागली ना परत. मग नंतर तुम्ही वेगळं कधी राहिला? वेगळं राहिलं 1997ला. तुम्ही 74-75च्या नंतर भावांची लग्न केली आणि तिथून 97 पर्यंत एकत्र होतो. 97ला म्हणजे जवळजवळ तुमची मुलं लग्नाला आलीच असते? मग 98 नाही 97ला लग्न केलं मुलाचं मुलीचं, आणि 98ला वेगळं राहिलं. तुमच्या मुलांची लग्न होईपर्यंत तुम्ही एकत्र होतो, मुलाचं आणि मुलीचं. आणि 98ला वेगळं राहिलं परत. एवढे दिवस एकत्र जमले? एकत्र जमलं. वाद नव्हतं होते? नाही, काय नाही, वाद नाही, अजिबात नाही. वेगळं काय दिलं? आता काय असतं ना, कोणी म्हणायचं आम्हाला राहायचं, कोणी मग आमची आई बसलेली होती, तिला हालता येत नव्हतं, सारखायची नसती जागेवर, मणका गेलेला होता. मग वडील म्हणायचे त्या टायमाला त्यांना देऊन टाकू वाटवत. मी आपलं गप्प बसायचो. मला वाटायचं आई बसलेली, आपण कसं वेगळं द्यावं. मग वडील म्हणायचे दे. मग मी काय केलं, आईला विचारलं. आई म्हणून काय करायचं, हे म्हणतात वेगळं राहायचे, काय करायचं. म्हणजे देऊन टाक त्यांना, तू काय माझ्या आड पडू नको, त्यांना देऊन टाक. मग मी लगेच उठून दुसऱ्या दिवशी सकाळचं त्यांना वाटायला सुरुवात केली, दिलं. परत वडील म्हणाले का देतो वाटायला, देऊ नको. मी म्हणलं आता कसं मी ऐकलं, तुम्ही अगोदर दे म्हणत होता ना, आता म्हणता की नका देऊ. तसं नाही जमायचं. आता मग आईला विचारलं, म्हणजे माझ्यावर काय, त्यांना बदलू नको, त्यांना देऊन टाक. मग आमची आई जागेवर बसलेली, तिला उचलून असं इकडे तिकडे ठेवावं लागायचं. मग झाले वाटलं? हो, केलं वाटलं, राहिले वेगळं. मग वडील आई कोणाकडे? वडील आम्ही तसं काही वाटणार नाही, काय नाही आई वडिलांच्या समजा. मग वेगळं राहिल्या आई वडील धाकट्याच्या तिथं राहायचे. मग आमच्याकडे येत नव्हते. मग 15 दिवस आई तिथं राहिली की 15 दिवसांनी लगेच आमच्याकडे आली. चला म्हणजे मला तिकडे नेऊन गावं. मग वडील राहिले तिथं, आई राहिली आमच्यापाशी. मग आमच्याकडे राहिल्यावर मग वडिलांना आम्ही दूध द्यायचं, बिस्किट द्यायचे, कधी गरा द्यायचा, कधी पोहे द्यायचे, असं आमचं चालू होतं. जेवण द्यायचं. मग आई तर काय आमची इथं होती. मग आईला हातानं काय करता येत नव्हतं. मग आमची मंडळी सगळी व्यवस्था करायची. मग 2000च्या शेवटी आई वारली. आणि मग तिथनं पुढं मग
आई वारल्यावर 2004ला वडील वारले. वडील तुमच्याकडे राहायला आले का नाही? नाही आले नाही, पण तिथंच राहिले तरी आपण पैसे मागितले पैसे द्यायचे. मला बनेल फाटले, माझ्या बनेला कापडा लगेच आपण आणून द्यायचे. मला शर्ट फाटला आहे लगेच आपण कपडे आणायचा. पटका फाटला धोतर नाही, आपण नाही कधी म्हणायचं नाही. नसलं तर थोडं थांबा म्हणायचं. हां, आजचा दिवस थांबा, मी तुम्हाला सकाळपर्यंत पैसे देतो. समजा त्यांना तुम्हाला काय खर्चायला पाहिजे नाही, सकाळच्याला देतो. असले तर लगेच देऊन टाकायचं. आणि त्यांना जमत नव्हतं की नाही तर तुम्हाला कशाला असं जर म्हणलं तर ती लगेच रागाला जायचं, मग जेवत नसतं, तसं काही करायचे नव्हते. ते 2004ला ते वारले. मग आठवणी त्यांची? मग आठवण येत नाही येत कशा आठवण बिगर आठवणीचं करत राहते का माणूस. आई वडिलाची आठवण येतेच होतीच आपल्याला. आणि त्याच्यात ना अजून 98ला वेगळं राहिल्यावर एक 7 एकर जमीन चुलत बहिणीची निघाली विकायला. मग त्या जमिनीचा व्यवहार मी केला. ती तिघाच्या नावावर जमीन केली आणि त्यांनी परत माझे पैसे मला दिले हिशाप्रमाणे. काय त्यांनी म्हणजे वेगळं राहिल्यावर पण एकत्र असल्यासारखं तुम्ही जमिनीने 7 एकर जमिनीचा व्यवहार करून तिघा सारखी करून दिली. त्यावेळेस किती किती आली होती जमीन तुम्हाला? म्हणजे पहिले वडिलाची आली 18 एकर आणि ही पुन्हा 7 एकर घेतली. परत मग चालू झालं आपापलं व्यवहार हे बघणं करणं. मग दुसरा एक व्यवहार निघाला 2004ला. मग ती व्यवहार केला मी. आता जोडीदार होते ते म्हणायचे तू कर, मी म्हणायचो मला नको. नाही म्हणले तू असल्याशिवाय जमत नाही. मग काय मी म्हणायचो मला नको, माझं पैसे नाही तर असं आपलं म्हणायचो. आणि त्याच्या अगोदर काय झालं, माझं एक व्यवहार जातात 3 एकराचा. त्याच्या अगोदर एक 3 एकर 3 एकर घेतलं. मग त्या टायमाला भावाला विचारलं की बाबा तुम्हाला घ्यायचं का? ते म्हणले माझ्याची मंडळी म्हणले आपल्याला पोरींचे लग्न करायचे तर आपल्याला काही जमिनी घेऊन जमायचं नाही. मग ते धाकटा बी गप्प बसला. आणि मग ते आम्ही ते व्यवहार केला. खरेदी रजिस्टरला जायचं की हे लागले म्हणाला आम्हाला ते. मी म्हणलं बाबा तुम्हाला एवढी ही जी एकर घेऊस तर तुम्हाला अजून दुसरी निघली लगेच शेजारा की तुम्हाला घेऊन देतो. मग तुम्हाला नाही पेली तर तुम्हाला सहकार्य करेल. सहकार्य नाही बघलं तिघात करायचं असते तिघात करू, दोघात करा असं मी म्हणलो. पण त्यांना राग आला. मग ते म्हणले तुझं बघ आमचं. आणि परत मग ते झालं 11 लाखाला 17त पार पडलं. ते 18च्या सुरुवातीला 2 एकर आलं. ते माणूस म्हणायचा तिथं आम्ही शेजारी होतो. ते माणूस म्हणायचा दिलं तर तुम्हाला द्यायची जमीन. मी म्हणायचा मी घेतो. नाही होई करीत मग ते आमचं ती 5 लाखांनी ठरलं. 5 लाखाला एकर ते बी जिरायचंच होतं म्हणजे बरं होतं. पण आपलं ते ठरलं घेतलं. मग ते पण घेतलं 18च्या शेवट तर लगेच दुसरं 2.5 एकर आलं. शेजारी नाही तुटक होतं पण दुसऱ्या राहणं शेजारी होतं. मग तिथं होतं आमचं ते शेजारी होतं. मग ते 11 लाखानं ठरवलं. 11 लाखाला एकर. आणि मग ते एक व्यवहार केला 2019 मध्येच ते पार पडलं सगळं. मग तिथनं पुढे काय घेतले नाही जमीन काय नाही काय नाही. किती घेतली सगळी तुम्ही? 18 एकर झाली घ्यायची आमची. म्हणजे तुमच्या वडिलांची आलेली 18? हा, आणि ही 18. म्हणजे तेवढीच तुम्ही तुमच्या कारभारी जो 2000च्या आसपास सुरू केलेला. मग तोपर्यंत म्हणजे 2020 पर्यंत 18 एकर झाली. एवढा दुष्काळी भाग असून कसं घेतलं तुम्ही? कसं असं जी काय उत्पन्न निघत त्याच्यावरच घेतलं. शेतीला उत्पन्न दुसरं काही जोडदार काय जोडदार नव्हतं त्या टायमाला. काय नाही जोडदार. जनावर शेरडान गाया हे जर्शा गाया एवढं जोडदार. दुसरं काय नाही जोडदार. तेवढ्यावरती 18 एकर. तेवढ्यावरच 18 एकर घेतली. एवढं दुष्काळी भाग असून पण 18 एकर घेणं त्यावेळेस म्हणजे तसं सोपं नाही. त्याच्यामुळेच लोकांचा विरोध होत असेल. हा, त्याच्यामुळे लोकांचा विरोध व्हायचा की काय नसताना कसं करतं बाबा, काय होतंय कसं काय. तुम्ही व्यवहार का सोडून दिला?
काय नाही तर करायला लागला पोरगा म्हणून सोडून दिलं आपण. बरोबर, त्यांची इच्छा करायची असल्यावर आपण तरी कशाला धरून बसायचं. म्हणजे नवीन त्यांना काय करायचे त्यांच्या मार्गाने त्यांच्या हा. पद्धतीने. पण असं बऱ्याच ठिकाणी असं होतं की लोक सोडत नाही, पण आपण नाही, तसं नाही. 10 वर्ष शर्यत सांभाळल्या, 2-2 टप्प्यात 10-10 वर्ष, 2 वेळेस 20 वर्ष शर्यत सांभाळल्या होत्या. व्यवहार सोडून दिल्यानंतर हा हा, म्हणजे पहिला टप्पा असेल व्यवहार बघत असेल, पण दुसऱ्या टप्प्याला सोडल्या होत्या. 16 होता व्यवहार, म्हणजे 15च्या आसपास सोडला होता. मग नंतर रोज उठायचं, हा, शेळ्या घेऊन राहायचं. शेळ्या घेऊन जायचं, संध्याकाळी यायचं. त्याचे पैसे आले तुमच्याकडे ठेवायचं नाही, का? त्यांच्याकडे, आपल्याकडे काय नाही. आपल्याला काय खायला दाखवायचं लागलं तर तेवढं ठेवून द्यायचं. तर मग परपंच करायचा नाही, आपण आपल्याला ठेवायचं, त्याला ठेवायचं म्हणून चालत नाही. आता निवांत असतं. आता निवांत, आता काय नाही. तुमचं एवढं म्हणजे एवढा काळ 75 वर्षांचा तुम्ही गेला, त्यावेळेस पासून आजपर्यंत किती बदल झाला? नाही, त्या बदलाकडे बघता कसं तुम्ही? बदल लय झालेला आहे. जे काय ह्या 75 वर्षातल्या काळातला जे काय ही होता, आता जवळजवळ कमी कळत होता असं 65 पासून. पण 65 ते 72 म्हणजे किती 7 वर्ष, त्या 7 वर्षातला काळ चांगला कळत. तर त्या टाइमपर्यंत जनता सगळे लोक समाधानी, आणि एका समजा एका कशी म्हणतात, एका चिरगुटावर जेवायसाठी लोक, अशी परिस्थिती होती. पण 72 संपलं की तिथनं पुढं वेगळं लोकायला वातावरण हे चालू झालं. कशामुळे असं? म्हणजे लोकांची मनस्थिती तशी बदलायला लागली, थोडी बदल. म्हणजे 72चा दुष्काळानंतर लोक बदललेच. तिथपर्यंत लोकांची ही जी काय म्हणतात ना भावना, ही सामुदायिक भावना होती, आणि तिथनं पुढचं फरक पडायला. सगळ्यांचं चांगलं असतं, सगळी सुखी असले असली पाहिजे. सामोपचाराने वागायचे लोक, पण तिथनं पुढं आपापलं बघायला लागले. मग आम्ही आज म्हणतो ना की पहिला काळ कसा होता आणि आजचा काळ कसा चालला, ह्याच्यात फरक आहे. आज माणूस माणसात राहिलं नाही, कोणी कोणाला बोलायचं नाही, कोणी कोणाचा मान राखायचा नाही. बाबा चला एखाद्याकडे जाऊ, आपण त्याला विचारू, तेव्हा आपल्याला काहीच मार्गदर्शन करेल, अशी भावना कोणाची राहिलीच नाही. ती काय, मी काय म्हणतो, मी काय त्याच्यापेक्षा कमी काय म्हणून त्याच्याकडे काय जायची गरज आहे. म्हणजे ही अशी माणसाची मनस्थिती झाली. एवढं त्यावेळेस लोकांना अक्षरशः घालायला कपडे नसायचे. हा, नव्हते ना त्यावेळेस तुमच्याकडे अशी तुमच्यावर वेळ आली? म्हणजे इतकी नाही वेळ आली आमच्याकडे. एक का ना पण ड्रेस आम्हाला ते निवड फाटका द्यायचा असेल, हे कधीच आम्हाला बारक्यापणापासून होतं, कधी त्याची पाळी आलेली वेळच आली नाही. जेमतेम आपलं सगळं व्यवस्थित, खायला पोटभर, कपडा लागता पोटभर, हे भरपूर, अशी आमची परिस्थिती होती. म्हणजे असं कधी उपास मारला नाही, अजिबात नाही. तुमच्या इथल्या गावातल्या आसपासच्या भागातल्या लोकांवर तशी वेळ येत होते ना. कशामुळे? मजुराला त्यावेळेस धान्य मिळत नव्हतं, धान्य कमी पिकायचं ना. मग कमी पिकायल्यामुळे मजुरांना मिळत नव्हतं धान्य. मग 72ला तर असे लोकांची परिस्थिती झाली की धान्यच खायला मिळत नसतं, कसलंच नाही. कसे दिवस काढले ते? कसे मग ते सरकारी काय धान्य आणून वाटप करून ते घ्यायचे, ते खायचे. तसे दिवस मग ते 72चा काळ ते गेला. त्याच्यात सुरुवातीला सुकडी आली, सुकडी खाल्ली लोकांनी. त्याच्यात ते सुकडी खाऊन काय बापलं, पुन्हा धान्य खायचं, काय इलो आला, गहू आला, कसला आला, काय आला, तसली नेऊन खाल्ले लोकांनी आणि जगली. पुन्हा काय मग ती कमी झाली, बरबडा खायला केलं चालू. बरबडा खायला लोकांनी. बरबडा म्हणजे काय? बरबडा रानात असतो बरबडा, ती भाजी नाही, भाजी नाही, त्याला बी येतात ना बरबडा, ते खाल्लं लोकांनी. चांगलं 72-73 संपुष्ट लोक खात होते. मी तर म्हणतो 74 पर्यंत खात असते. त्यावेळेस लोक जे आता शेतकरी आत्महत्या करतात त्यावेळेस करत होते? नाही, अजिबात नव्हतं.
त्या टायमाला काही हे अजिबात असं ह्याने आत्महत्या केली असं केले तसं केले काही शब्दच कानावर नव्हता. कशामुळे असं व्हायचं? आता काय ते आज व्हायला लागले. बरेचसे लोक दुष्काळ, लोकांचं मुलांचं आपल्या शिक्षण हा आणि ह्या गोष्टींना किंवा त्यांची लग्न, मग का असं होतं? त्यावेळेस लग्न एकदम साधी होत असं. लग्न त्या टायमाला साधी होती लग्न, पण त्यावेळेस किती जरी साधी असली तरी ते पद्धतच ती होती ना. बरं पूर्वी हे काय असे समजा लाडू, कुठं काय हे असं गुलाबजामुन, कुठं काय असलं जेवणच नव्हते. जिलाबी अंक हे असले जेवण नव्हते, साधं जेवण. गुळवणी पुरी तरी करायची, त्याला बेसन तोंडी लावायला केलं की झालं लग्नाचं जेवण. कुणी कुणी नुसती लापशी हाटायची, त्याला बेसन तोंडी लावायला केलं की झालं लग्नाचं जेवण. ही पहिले जुने जेवण होते. त्यावेळेस म्हणजे लोकांची अपेक्षा पण नव्हती की असं जेवण असावं. त्यामुळे मुलीच्या घरच्यांना पण असा ताण नसायचा. हा नाही काहीच नाही की बाबा ही जावयाकडची माणसं नाराज होतील किंवा असं काय. त्यामुळे आताच्या लोकांना ज्या भरमसाठ मागण्या केल्या जातात नाही मागण्या जातात, त्याच्यामुळे पण तो मुलीचा बाबा आत्महत्या करू शकतो. दडपण आलं काय झालं तर करू शकतो आत्महत्या. जो मोठेपणा दाखवायची गरज नाही, हा ते दाखवायला गेल्यानंतर मानसिक ताण आणि तणाव येणारच. हा मग आर्थिक तणाव येणार का नाही येणार? एक आज तर अजून मुली मिळाला खूप मोठी समस्या. किती समस्या मोठी. त्यावेळेस नव्हतं असं नव्हतं. हे त्यावेळेस अजिबात नाही. आमक्याची मुलगी करायची म्हणून तर लगेच जुळून जायचं त्यावेळेस. अगर त्यांनी म्हणायचं बाबा आमक्याचं म्हणाला आमची मुलगी द्यायची, लगेच जुळून द्यायचं. पण आज कुठं मुलगा हाय का म्हणून कोणी कोणाला विचारत नाही. प्रत्येक माणसाच्या लक्षात आहे की मुलगी आहे का, मुलंच मुली बघते. हा आणि पहिलं तसं नव्हतं, चला कोणाच तरी मुलगा बघू लग्न लावू, पहिलं असं होतं. त्यावेळेस काय बघायचे लोक? इस्टेट बघायची, त्या घरच्यांची वर्तणूक कसली, मग त्या वर्तणूक जर चांगली असेल तर बेदडक देऊन टाकायची आणि नातेवाईकात द्यायचं. जास्त नातेवाईकात पहिले व्यवहार होतो लग्नाचा व्यवहार. म्हणजे असं नवीन ठिकाणी कवचित, पण जास्त जुन्यात व्हायचं व्यवहार लग्नाचा व्यवहार. आई काय आठवणी सांगायच्या? आई सांगायची, आई मग काय ते जीवनात काय घडलेली घटना आहे सांगायची. कसं होतं त्यांचा स्वभाव? शांत होता, आईचा स्वभाव शांत होता, कडक नव्हता. वडिलांचा कडक होता. मारायचे? मारलं ना, एक वेळ मारलं ना. काय केलं होतं? काय नाही, चूक माझी फक्त देवाला पाणी घालायचा, काजळांना पाणी घालायचं म्हणून मारलं. तेवढंच मारलं की तिथनं पुढे पाणी घालायचं आपलं आपणच. सांगण्याची गरज नव्हती, काय सांगण्याची गरज नाही, काय नाही. तिथनं पुढे कधी आपल्याला बोललं नाही, म्हणजे असं रागा फिरणं. आणि आपण नाही शब्द पुन्हा त्याला दिलाच नाही. जे काय म्हणलं त्याला हो, काही म्हणलं तरी हो. त्यावेळेस ज्यावेळेस लोकांना फायदा आणला नसायचा तसा काळ तुम्ही बघितला. आज सगळ्यांकडे आज उपाशी राहिला असं कोण नाही. आज एवढ्या सुख सुविधा आल्या. कसं बघता ह्या बदलाकडे? लोक समाधानी वाटतात? नाही, आज जे काय पहिले उपाशी राहिले होते समजा, आणि जे काय मिळेल त्याच्यात समाधानी होते. पण आज भरपूर आहे, पण आजच्या ह्या भरपूर मध्ये समाधान नाही. काय झालं असं? काय झालं म्हणजे काळच तसा बदलला की बाबा नुसतं मला 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 पाहिजे, मला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, आपण एवढं करून हे असं पुढं करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे, का होत नाही ही लोकांची मनस्थिती आहे. शेजाऱ्याने गाडी घेतली आपण घ्यायला पाहिजे, शेजाऱ्याने वाडा घेतला आपण घ्यायला पाहिजे, ही आजची परिस्थिती. त्याने समजा 2 एकर घेतली, कुठं त्याला मिळली, मग आपण का तिथं दुसरीकडे 3 एकर घेऊन नाही घ्यायच पाहिजे, अशी लोकांची मनस्थिती झालेली आहे. तुम्ही 7वी शिकला, तुम्ही बाहेरचं वाचन वगैरे पुस्तकं किंवा ग्रंथ असं काय वाचलं? सगळं भरपूर ग्रंथ वाचतो. तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी, महाभारत, रामायण असे ग्रंथ, नवनाथ,
कुठं काशीखंड हे असले ग्रंथ वाचले आपण. महाभारत वाचल्यावर काय वाटलं तुम्हाला? महाभारत वाचल्यावर चांगलं वाटतं. का झालं, कसं झालं, तुमचं काय मत आहे त्यावर? मग ते काय झालं कसं झालं म्हणजे ह्याने समजा माझं खायचं आणि भावाचं खायचं म्हणून त्याचा विनाशच झाला का काय झालं. महाभारत एक हे सांगते. आज प्रत्येकाच्या आयुष्यात महाभारत चालूच आहे ना. महाभारत चालू आहे आज प्रत्येकाच्या आयुष्यात. रामायण कोणाच्या आयुष्यात नाही आज. खरी म्हणजे गरज रामायणाची, खरी गरज रामायणाची, पण आज चालू आहे ती महाभारत चालू. रामायणात काय होतं, हे रामा हे तुझं ते तुझंच आहे आणि माझं आहे ना हे सुद्धा तुझंच आहे, हे रामायणात होतं. पण महाभारतात तसं नाही, माझं आहे ते माझंच आहे आणि तुझं आहे ते सुद्धा माझंच आहे, हे तुझं यात काय नाही. ही आजची परिस्थिती अशी, आजची परिस्थिती ती चालू आहे महाभारताची चाललेली परिस्थिती. आज एवढा काळ बदलला, एवढे लोक बदलली, लोकांचं प्रेम कमी झालं लोकांवर. हा, प्रेम राहिलंच नाही लोकांवर, प्रेम लोकांचं राहिलं नाही. पूर्वी असं होतं का? नाही एवढं नव्हतं होत. पूर्वी आम्ही लहान असताना पहाटे 3-4 वाजल्यापासून समजा गावात राहायचे लोक, मग गावात राहिल्यापासून समजा शोधायला बाहेर मार्ग समजा एका रस्त्याला, त्या रस्त्याला बाहेर गेले लोक की 3-4 वाजल्यापासून संडासून आले की जाग बसायचे गप्पा मारे, चांगलं चांगलं कुठे कुठे गप्पा मारायच्या. आज कोणापाशी बसतच नाही. असे पाठ तर नाही चांगलं कुठं बसायला कोणी हेच नाही. हे चांगला अनुभव आहे. तुम्ही जायचं असं निवांत बसायला? नाही त्या टायमाला म्हातारी माणसं बसायची, पण आम्हाला वेळच नव्हता त्या टायमाला. आमच्या जागा झाले जनावर सोड बैल सोड चार बांध हे असलेच आमच्या मागे चालायचं. तुमचा कोण मित्र तुमच्या आयुष्यात एखादा? एक मित्र होता ना, शिंदे बापूराव शिंदे. आहेत का? आहे आयुष्यातला मित्र. शाळा सोडली की मित्र होता. 2000 पर्यंत आता आता आहे, पण आम्ही लांब राहायला गेलो. गाठी भेटी होतात का? गाठी भेटी होते. बसता अजूनही पहिल्यासारखं? पहिल्यासारखं बसतो ना, वेळेचा बसतो. तास अर्धा तास 5 तास बसायला. आयुष्य चांगलं गेलं आपलं, चांगलं काय नाही बाकी. होय, सुखी समाधान, सुखी समाधानी. म्हणजे असं तक्रार नाही? हा, काही तक्रार नाही. तुमचं असं गेलं, बाकीच्यांचं जात नाही? बाकीच्या ज्याचं त्याच्या ह्याच्यावर येतं. बरोबर आहे ना, आपापलं मत येते. बाकीच्या लोकांना खूप कष्ट संघर्ष, बरेचसे तुमच्या भागातले लोक ऊसतोड मजुरी. कष्ट केलंय आपण बी, पण आपण कष्ट केले फक्त शेतीच केले. भरपूर कष्ट केले, तसे कष्ट अजून आहेत ना लोकांना. आज साधनं निघली, आज साधनं निघली, अवजार निघले. पूर्वी त्यावेळेस तुमच्याकडे सायकल पण नसेल? नाही सायकल नव्हती. कधी घेतली पहिली सायकल? पहिली सायकल घेतली असेल जवळजवळ माझं रानामध्ये शाळेत होतो तोपर्यंत सायकलच नव्हती बघा. 80-90 मध्ये? 80-90च्या पुढं लय पुढं, लग्नाच्या नंतर आले पुढं. सायकलच पुढे घेतलेली. मला वाटते 95च्या आसपास घेतली असेल. त्यावेळेस एकच सायकल घरात? हा. वापरायला लोक किती? 3 जण. शिकला सायकल किती दिवसात तुम्ही? शिकायला लगेच शिकलो सायकल. 2-3 दिवसात शिकलो. तुमचा जन्म 65चा? हा, 49. आणि 49च्या नंतर सायकल तुम्हाला मिळाली कधी? 95 म्हणायचं.
एवढ्या काळात तुम्हाला सायकल सुद्धा म्हणजे घेतलीच नाही ना. गावात होते त्यावेळेस सायकल? गावात होत्या. गावात सायकली बघायला लोक जायचे जमवायचे एखाद्या नवी आले तर. हा. कसं वाटलं होतं त्यावेळेस तुम्ही सायकल घेतल्यावर? चांगलं वाटायचं. कितीला घेतली होती किंमत? किंमत त्या टायमाला काय 200-300 रुपयाला घेतली असेल. किमती कुठे होत्या त्या टायमाला. ही तुमची शेवटची पिढी असेल की काही नसताना खूप मोठी प्रगती किंवा खूप मोठं संसाधन असं बघण्याचा प्रवास, पत्रापासून ते मोबाईल पर्यंत, पायी चालत जाण्यापासून सायकल टू व्हीलर 4 व्हीलरचा प्रवास, ही शेवटची इथून पुढे काय निघते पुढे ते काय सांगते. किती दिवस झाले मोबाईल वापरतो? मोबाईलला 10 वर्ष पुढे झालं असतं. 10 वर्ष झालं. 10 वर्ष 14-15च्या आसपास बसलो. तुम्ही कधी व्यसन केलं? व्यसन थोडे दिवस नाही. व्यसन नाही एवढं. कशाचं? व्यसन दारूचं. कधी पाहुण्या रावळ्यात ते काय 1-2 वर्ष. कधी आहे कधी नाही, त्याचं एवढंही नाही. ते सुटलं थोडं. कसं सुटलं? म्हणूनच कोणी सांगायचं शिकवायचं लोकांची एवढी बाहेर घेऊन पण सुटत नाही. तुमचं मला लोक नाही आपल्या मनानच नाही ते करायचं म्हणजे नाही हात लावायचा. अजून कोणतं? अजून काय सिगारेट ठेवली होती थोडे दिवस. ती पण मग ते समोरनं माणूस आला की त्याची भीती वाटायची की ती माणूस आपल्याला काहीतरी म्हणे तू सिगरेट ओढतो, बिडी ओढतो. मग ते आपण दिसला माणूस इकडेच टाकून द्यायचं, बघचित करायचं. सोडून परत मग तसं काही सोडून नाही दिलं. भीतीच नको. आजच्या तरुण पिढीला काय सांग? काहीतरी आजच्या तरुण पिढीने चांगलं चालावं, चांगलं करावं, वाईट करू नये. आपल्याला हेच सांगा वाटतं. वेष्टीपणे बनू नये. व्यसन हे माणसाने केलंच नाही पाहिजे. असे तुमच्यासारखे कितीतरी लोक आहेत की आज समाजात त्यांच्यापाशी बसायला कोण नाही, बोलायला कोण नाही. भरपूर लोक आहेत तशी. त्यांच्या व्यथा अडचणी गाता हे ऐकायला समजून त्यांचा वेळच नाही. कसं वाटतं त्यांची अवस्था बघून? नाही बरोबर अवघड वाटतंय ना. व्यथा गाता ऐकायला घ्यायलाच कोणी तयार नाही ना. मग अवघडच वाटतंय. बाबा आम्ही सांगतोय काय, तुम्ही करताय काय, तुम्ही ऐकायला पाहिजे. आमचं 2 शब्द 1 शब्द. बरं अजून एक आपली इच्छा वाटते की तुम्ही आम्ही जे काही शब्द सांगतो की तुम्ही नका बी ऐकू. माझं मत असं ऐकू नका, पण त्या गोष्टीवर तुम्ही निराकरण केलं पाहिजे की ही माणूस आहे, हे आपल्याला असं सांगते तर ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. नाही का सांगत असते ह्यातला अनुभव ह्याला काय असेल का नसेल. बरोबर. मग ह्याच्यावर विचार करायला पाहिजे ना. माझं मत हे जास्त चालते. प्रत्येक माणसाला म्हणतो तुम्ही शब्द मला नका खरा मानू, पण नुसतं त्याचा अभ्यास तरी करा, विचार करा त्याला. ऐकायचं नसेल तर सोडून द्या. पण विचार करा आणि सोडून द्या की बाबा ह्या माणसाने असं का सांगितलं असेल, ह्याच्या मग काय उद्देश असेल, काय असं नसेल, त्या माणसाचा अनुभव काय घेतलेला असेल का नसेल, त्याच्यामधनं आपल्याला सांगितलेलं असेल का नसेल काय. बरोबर आहे. पण ती कोणी ही गोष्ट मानायलाच तयार नाही आज. मग असं झालं की त्याला काही कळत नाही. वय झालं हे असलं झालं त्याला काही समजत नाही म्हणजे असं काही बडबडत राहतात. ही परिस्थिती झाली लोकांची. अडगळीत गेल्यासारखं असं. मी म्हणतो वय बी झाल्या तर सगळं झालंय, पण फक्त तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करीत राहा. प्रत्येक गोष्टीवर. तुम्ही
म्हणजे एका गोष्टीवरच नाही, जी जी गोष्ट येईल तुम्हाला पुढे त्या गोष्टीवर विचार करा. तुम्ही काय आज तू तू का व्हायला आज ह्या विचारात आहे ना. बरं त्या विचाराच्या लेवलला आलाय ना तू आज, बालपण गेलं मग मग आज व्यवहारात आलं, मग व्यवहारात आल्यावर तुम्ही विचार करायलाच पाहिजे. असं म्हणायलाच नाही पाहिजे की ह्याला काय कळतंय, हे असंच बरोबर राहते, असं नाहीच म्हणायला पाहिजे. कारण असतं म्हणून काहीतरी असं म्हणायचं आणि त्याचा शोध काढायचा मनातल्या मनात. आणि लयच नाही काय झालं तर बरं तुम्ही असं म्हणत मग ह्याला कारण काय बरं नसतं एवढं तरी सांगा की आम्हाला, हे तरी मग तरी माणूस म्हणे का नाही हे याला कारण असं. असं खूप लोकांच्या आयुष्यात चालले लोकांचं सगळ्या असं कुठं नाही की ह्यांच्यात ही गोष्ट नाही असं कुठंच नाही. गरज मोकळं नाही आज प्रत्येक घराघरात ही रुजून गेली. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी नाही असं. शब्द मानायचंच लोक पाहिजे. कळलाचा शब्द कसला असला वडील तरी त्या शब्द मानणारच. तुम्ही सांगताय बरोबर तेवढं करायला पाहिजे, करूच असं तर कुणी आज म्हणतच नाही. असं का झालं एवढं बदल? एवढं शिक्षण तर चांगलं घेतलं, शिक्षण घेतलं म्हणजे काय बदल मनस्थिती अशी आली. शिक्षण घेतलं आता आपण काय कमी राहिलो, मग मी व्यवहारात आलो, मी कुठे चुकतोय आता. बरं अजून एक मला म्हणायचं की जर आपली चूक आपल्याला नाहीच कळली तर मी तर असं म्हणतो की आपण माणूसच नाही. चूक जर आपली कबूल आपण होत नाही तर मग आपण माणूस म्हणून काय राहिलंच नाही ना. आपल्याकडून चूक होती ती मान्य करायला पण शिकलंच पाहिजे, कळलंच पाहिजे की आपलं हे ह्या जागेला अशी अशी आपली चूक झाली बरोबर ती मान्य केली पाहिजे. सुधारणा सुधारता पुढचं पुढं काय होईल ते पण नुसते मनात का म्हणायला पाहिजे मग हे आपली चुकलंय इथं. आणि असं वाटतं की ह्याच्यापासून काय विचित्रच येईल असं वाटायला लागलं. का? शिक्षण वाढ शिक्षण तर गरज आहे. शिक्षण तर योग्य आहे. चुकीचा माणूस चालतोय ना. हो शिक्षण चुकीचं चालतंय सगळं. माणूस चुकीचं चालतोय, मग योग्य शिकून सुद्धा चुकीचा का चालत असं? मग हेच कळलं पाहिजे ना माणसाला. कारण बरेचसे लोक असं म्हणतात एवढा मोठा शिकला एवढा हे झालाय आणि तरी तू चुकीचा वागतो. का चुकत असते? मग आम्ही चुकतोय म्हणायचं की असं म्हणायचं की आपण स्वार्थासाठी स्वार्थपोटीच असं वाटतंय. आता आपण एवढी लोक बघतो की IAS झाला असेल किंवा IPS झाला असेल किंवा परदेशात गेला असेल तरी पण तू त्यांच्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करणं असेल, स्वतःच्या भावांकडे दुर्लक्ष करणं असेल, एवढी रक्ताची नाती असून पण असं त्यांचं का वागणं होतं? एवढं शिकून पण असं त्याच्यात का बदल होतो? काय कारण आहे? मग त्या शिक्षणापेक्षा अडणी राहणं चांगलं. मग त्या अडाणी माणूस तरी आई वडिलांना झटून व्यवस्थित सांभाळतोय अडाणी माणूस. पण हे काय म्हणतोय की माझ्या कपड्यांना त्यांच्या अंगाचा मळ लागेल, ती लांबच राहिली पाहिजे. म्हणजे तुमच्या पत्नी 5वा आजार पण त्यांच्या वडिलांचं काढते चालू आहे आता. पहिली 4 कोणाची केली? पहिली 4 तिच्या आज्याचा अगोदर, परत आजीचं, परत आमच्या आईचं, आणि परत तिच्या आईचं, आणि परत आता वडिलाचं. म्हणजे ह्या 5 लोकांची त्यांनी त्यांच्या आजारपणात सेवा केली. त्यांची सेवा होईल अशी वाटतं. आता ती पुढं उद्या काय सांगा सेवा होईल का, काय टाइम येतो ते काय पुढे सांगते. म्हणजे एवढं ज्या माणसाने तुमच्या पत्नी तुम्ही त्यांना जवळून बघितलं, एवढं त्यांचं म्हणजे प्रेमाने आपुलकीने त्यांची सेवा केली, त्यात असं नाही की त्यांनी त्यांच्या वडिलांची आईची, तुमच्या पण वडिलांची आईची सेवा नाही पण आईची म्हणजे सेवा केलीच. आईची किती 7-8 वर्ष, आमच्या आईची 7-8 वर्ष सेवा केली. आणि आई त्यावेळेस बसलेली जागेवर बसलेली आणि तिची सेवा केली. आता कसं हे म्हाताऱ्याला धरून या पाठीमागून एक जण धरायचं, पाय एक जण धरायचं, उचलून न्यायचं, आणि तसंच आमच्या आईला
आताची लोक वयस्कर माणूस त्याला हात दे म्हणलं तरी देत देत नाही. नाही, देत नाही. त्याला आजारी असेल कसला आजारी काय माहिती आपण कसं हात द्यायचं. कसं द्यायचं काय मग ते आजार लगेच धावत येतो कसला तरी असतो होतं ना असं बघितलं असेल ना. कष्ट आहे ना तसं. एखाद्याने हात लावला तर ते लगेच हात पाय जाऊन जायची तयारी येते. हा. हं? पण खरंच ते चांगलंच आपल्याला लागली अशी तयारी माणसाची. आणि अशा परिस्थितीत 5 लोकांची त्यांच्या आजारपणात त्यांना गरज असते. महत्वाचं म्हणजे गरज असते. गरज आहे, हा, गरज. सेवा केली. हा. आणि ही करीत करीत जी काय लहान लेकरं जन्माली हम्म. मग त्यांना मुडदच झाला कुठं काय ते लहान लेकरांना होतोच हा. असं जे आहे असे 50 लेकरं तिने हे केले त्यांना अनुभव घातला. 50 लेकरं त्यांचा मुडूस काढण्याचा त्यांचा निर्देश काढला ती चांगलंच म्हणजे ते निघला की ते लेकरू चांगलं तयार केलं म्हणजे असं अशी 50 लेकरं जी पारंपरिक पद्धतीने मुडूस काढला काढला. जायचा हा. तसा काढायचा. काढला. कधी तुमचे त्यांचे वाद झाले? तुमच्या पत्नीचं तुमचं वाद झालं का? नाही कधीच नाही वाद, कधी नाही वादच नाही. तुम्ही म्हणायचं त्यांनी ऐकायचं, त्यांनी म्हणायचं तुम्ही आपण ऐकायचं. ऐकायचं. कधी वाद नाही, शिवी कधी दिली नाही. असं जन्मात एक प्रसंग आला आजारी असल्यावर आईचं आणि तिचं काय त्याला आई बोलली असेल काही. मग गेलो संध्याकाळच्या घरी गेलो बसलो. मग आई म्हणजे जेवली नाही मग गेलो त्याच्याकडे उठली म्हणजे जेव. आता जेव म्हणलं म्हणजे काय काही वाईट आहे का? नाही. ती म्हणजे नाही मला जेवायचं. आपण काय म्हणतो का जेवायचं नाही जेव की. मग नाही मला जेवायचं मग काय करायचं. मग मला मरायचे. मग त्या टायमाला एक चापट आणली. मारायचं तर हिथनं उठायचं चलायचं तिथं उजनी भरलेली ओरडायची तिथं जाऊन काय करायचं तिथं माझी इथं कशाला होतं आपले काम. मी तुला काय म्हणते फक्त भाकर का मी भाकरच खायची बाकीचं कशाला काय काय बोलायचं आपलं. मग त्या टायमाला एक चापट आणि एक शिवी दिली. जन्मातला प्रसंग यायचा परत कधीच नाही काहीच नाही. म्हणजे त्यांनी पुन्हा असं वागले की तुम्हाला तक्रारीची संधीच नाही. नाही कधीच नाही. जरी कधी आडवं तिकडं बोललं असलं तरी ते सहन करीत चालायचं काहीच नाही. तिने आपण बोललं तिने सहन करत तिने काय बोललं आपण सहन करत काय नाही. प्रसंग तेवढाच आपल्या आयुष्यातला प्रसंग आहे. त्याची खंत वाटते आता म्हणजे खंत वाटायचीच ना आपली चूक झाली त्या टायमाला जर आपण तिची चूक झाली काय आपली झाली काय तेवढी घडली तेवढंच. त्यातलं एक निवडायचं. माणूस की पैसा, माणूस की शहर की गाव, शहर की गाव, गावच पाहिजे शहर नको पाहिजे. मुलगा की मुलगी, तिथं दोन्ही चालते ना. बर. पूर्वीचा काळ की आताचा काळ? पूर्वीचा काळ हे पूर्वीचा चांगला. आजचा काळ व्यवस्थित वाटत नाही. ते काही लोकांना सुविधा म्हणून काय वाटतं की आजचा लई काळ चांगला आहे. पण आम्ही पहिला काळ बघितला म्हणून आम्हाला काय वाटतं की हे पुढचा काळ खराब आहे खराब आहे घातक आहे.